हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन मूवीज या नेहमी टॉप नॉच असतात. द मार्शल, इंटरस्टेलर आणि ग्रॅव्हिटी सारख्या भरपूर मूवीज आहेत ज्या आपल्याला अनरियल एक्सपिरियन्स देतात. आणि त्यामध्ये आणखी भर म्हणून प्रोजेक्ट हेल मेरी नावाचा चित्रपट मी काल बघितला. फर्स्ट पॉइंट म्हणजे भारतामध्ये मोजून 30-35 आयमॅक्स स्क्रीन आहेत. अनफॉर्च्युनेटली मला हा चित्रपट नॉर्मल स्क्रीन मध्येच बघायला मिळाला. त्यामुळे या चित्रपटाचे व्हिज्युअल्स कितीही भारी असले तरी ते मला स्क्रीनवरती नॉर्मलच दिसले आणि याचा दोष मी कोणालाही देऊ शकत नाही. आणि या चित्रपटाच्या ज्या गोष्टीचं सगळ्यात जास्त कौतुक होतंय तीच गोष्ट मला एक्सपिरियन्स करता आली नाही याचं दुःख मात्र आहे. दुसरा पॉइंट, या चित्रपटामध्ये स्पेस रिलेटेड भरपूर गोष्टी आहेत पण त्या खूपच सोप्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. त्या डेफिनेटली आपल्याला कळून जातील. आणि म्हणतात ना की एज्युकेशन फार महत्वाचं असतं, कारण या गोष्टी कळायलाही एक स्पेसिफिक माइंडसेट लागतो. चित्रपटामधील ऍस्ट्रोपेज, टाउ सिटी, पेट्रोवास्कोप, बीटल्स, ऍड्रियन यासारख्या कॉन्सेप्ट बघायला मिळतात आणि याला तुम्ही इंटरनेट वरती सर्च करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. थर्ड पॉइंट म्हणजे या चित्रपटाचा स्क्रीन प्ले, जो मला खूप जास्त आवडला, कारण डिरेक्टरने मेन ऍक्टरचा पास्ट आणि प्रेझेंट पॅरलली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपण एंगेज होऊन हा चित्रपट बघतो. जसं की मी म्हणालो, नॉलेज फार महत्वाचं आहे, शिक्षण फार महत्वाचं आहे. त्यामुळे काही जणांना फर्स्ट हाफ थोडा स्लो वाटू शकतो, बिकॉज फर्स्ट हाफ इज मोर इन्फॉर्मेटिव्ह दॅन एंटरटेनमेंट. आणि लास्ट पॉइंट म्हणजे इमोशन्स, जो की या चित्रपटाचा मेजर सेलिंग पॉइंट आहे. या चित्रपटाचा लीडिंग ऍक्टर एका एलियनला स्पेस मध्ये भेटतो आणि त्याला रॉकी असं नाव देतो. त्यानंतर एलियन सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी एक सिस्टीम तयार करतो आणि त्यानंतर आपल्याला एका माणसाची आणि एलियनची जी बॉन्डिंग दाखवली आहे ती खूपच भारी वाटते. सो हा चित्रपट आयमॅक्स वरती बघायला मिळत असेल तर डेफिनेटली एकदा बघण्यास हरकत नाही.